इकडे लक्ष द्या. तयार आहेत की नाही? तर पहा, यापूर्वी आपण 10व्या प्रकरणातीलच परिमिती विषयी माहिती पाहिलेली आहे. आता आपण क्षेत्रफळाविषयी माहिती पाहणार आहोत. पहा, क्षेत्रफळ म्हणजे काय हे बघा, नीट लक्षात घ्या. कुठलीही आकृती असेल, कुठलाही आकार असेल, त्या आकाराने सपाट पृष्ठभागावर व्यापलेली जागा म्हणजे काय असतं? क्षेत्रफळ. आता समजा हा फळा आहे, फळा बरोबर आहे आपला फळा, आणि ही भिंत आहे. या भिंतीवरची ही जागा आहे, त्याच्याकडे जर मी बॉर्डर वडली या ठिकाणी, तर ही जागा व्यापली की नाही भिंतीवर येईल. म्हणजे हा जो मधला भाग सगळा आहे पांढरा जो दिसतोय या भाग फळ्याचा, तो म्हणजे त्या फळ्याचं क्षेत्रफळ झालं. समजा हे पुस्तक आहे आपलं, हे पुस्तक आहे, हे आपलंच आहे, फक्त नवोदयचं नाही. तर हे पुस्तकाचं क्षेत्रफळ कसं काढणार? असं ठेवलं, हे सपाट पृष्ठभाग आहे फळा म्हणजे आपला, आणि याच्या भोवती हे बघा असा आकार तयार झाला त्या पुस्तकाचा. पुस्तकाने एवढी जागा व्यापली होती इथली, आणि ही व्यापलेली जागा म्हणजे हा जो मधला भाग आहे काय, हा सगळा भाग म्हणजे काय झालं? क्षेत्रफळ. आलं का लक्षात? अगोदर परिमिती आणि क्षेत्रफळ मधला फरक समजून घ्या. क्षेत्रफळ म्हणजे एखाद्या वस्तूने सपाट पृष्ठभागावर व्यापलेली जागा म्हणजे काय? क्षेत्रफळ. लक्षात आलं? हा मधला भाग म्हणजे क्षेत्रफळ, मधला भाग. आणि परिमिती म्हणजे फक्त कडेची लांबी, ही कडेची लांबी म्हणजे परिमिती. क्षेत्रफळ समजलंय? आता हे समजा आयताकार आहे की नाही? ह्या पुस्तकाचा आयताकार आहे, म्हणून इथं आयताचं क्षेत्रफळचं सूत्र वापरावं लागेल आपल्याला. त्रिकोण जर असेल तर हा त्रिकोण समजा, त्या त्रिकोणानं ही मधली जी जागा व्यापलेली आहे ही सगळी, हे म्हणजे काय? क्षेत्रफळ. लक्षात आलं की नाही? क्षेत्रफळ म्हणजे काय? मग कोणतीही आकृती असू द्या, त्या आकृतीने व्यापलेली जागा म्हणजे काय आहे? क्षेत्रफळ. एवढं लक्षात आल्यानंतर आपल्याला क्षेत्रफळ कधी काढावं लागतं, परिमिती कधी काढावी लागते हे लक्षात येतं. आता बघा, क्षेत्रफळाचे सूत्र, पहिलं सूत्र नीट लक्ष द्या. पहिलं सूत्र त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आता मी त्रिकोणाची आकृती पण काढून दाखवतो, तुम्ही पण लगेच काढायची बाजूला आकृती. तर सूत्र लिहू पण आकृती खालच्या बाजूला काढून घ्या तुम्हाला लक्षात यायला. हे बघा, हा त्रिकोण असा असेल, पुन्हा एखादा त्रिकोण असा असेल, बरोबर? हा आहे काटकोन त्रिकोण, याला पाया म्हणता येईल इथला, आणि ही आहे उंची. समजा पाया 8 आहे आणि उंची 10 आहे. उंची 10 म्हणण्यापेक्षा 6 घेतो, उंची 6 10 बी घेतली तर काय अडचण नाही बरं का. आता इथं मात्र सर म्हणाले याला उंची कुठं आहे? उंचीच नाही त्याला. हा त्याचा पाया आहे त्रिकोणाचा. आता उंची दिसत नाही, तर इथून त्या पायावर त्याच्या समोरील शिरोबिंदूतून टाकलेला लंब म्हणजे त्या त्रिकोणाची काय होती? उंची. ही उंची झाली. ही नाही उंची होणार बरं काय, तिरकस असणाऱ्या बाजू कधी उंची नसतात. स्ट्रेट लाईन मध्ये असेल ती उंची. 90 डिग्रीचा अँगल तयार झाला पाहिजे. बघा या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल तयार होतो 90 अंशाचा, म्हणून ती उंची आहे. आणि इथं मात्र ही उंची आहे. मग आपल्याला त्यावेळी उंची दिली असेल. मग त्रिकोणाचं क्षेत्रफळ सूत्र काय? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. लक्षात ठेवता येईल? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता याचं क्षेत्रफळ काढायचंय समजा या त्रिकोणाचं मला, तर मी कसं काढणार? 1/2 गुणिले पाया 8 गुणिले उंची 6. पायाची उंची उंचीची पाया घेतला तरी काय फरक पडत नाही. हा जर त्रिकोण मी असा उभा केला तर पाया असतो ती उंची होती आणि उंची असते ती पाया. म्हणजे असं काय नाही, सो पाया मोठा आणि उंची लहान कशी हो, काय हरकत नाही.
उंची लहान असू शकते, उंची जास्त असू शकते, पाया मोठा असू शकतो, काही असू शकतो. आलं लक्षात? पाया ही उंची होऊ शकते, उंची ही पाया होऊ शकते. आता इथं मात्र समजा हा पाया म्हणजे ही सगळी लांबी बरं का बघा, ए बी सी हा त्रिकोण म्हणलं तर बी सी ही सगळी लांबी म्हणजे पाया असतो, नुसतं इथपर्यंत नाही. आणि उंची म्हणजे हे समजा पाया 12 सेंटीमीटर आहे आणि उंची 10 सेंटीमीटर आहे. ही उंची म्हणजे इथली बरं का. आता हे उंची लक्षात घ्या, ही उंची इकडे बाजूचं नाही काय स्ट्रेट, तर त्याचं क्षेत्रफळ काय येईल? 1/2 गुणिले पाया 12 गुणिले उंची 10. लक्षात येतंय? या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बघा, बे एक बे बेचोक 8 साइन चोक 24. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची, क्षेत्रफळाचं एकक नेहमी चौरस मध्ये लावलं जातं. चौरस. आता हे का मीटर असेल तर चौरस मीटर, हे का इथं मी मीटर लिहिलं तर इथं चौरस नाही, मीटर लिहिलंय मी बानो, मीटर लिहिलंय तर चौरस मीटर, मीटर लिहिलं तर चौरस मीटर, सेंटीमीटर लिहिलं तर चौरस सेंटीमीटर. आणि इथं सुद्धा समजा मी इथं सेमी लिहिलंय आहे की नाही, इथं सेंटीमीटर लिहिलं, इथं मीटर लिहिलं होतं. मग इथं मात्र काय येईल? बे 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 5 10 12 5 60. पण एक काय लिहिणार मी इथं? चौरस सेंटीमीटर. आता नुसतं चौरस लिहित नाही, ते कसं लिहितात, किती प्रकार लिहितात मी ते सांगतो आणखी. आता एवढं समजलंय तुम्हाला? मग मला सांगा, या त्रिकोणाचं तुम्हाला जर एखादा त्रिकोण दिला आणि त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढा म्हटलं, आकृती दिली त्याचं क्षेत्रफळ काढा म्हटलं, किंवा शाब्दिक स्वरूपात प्रॉब्लेम दिला, उदाहरण दिलं, एका त्रिकोणाचा पाया एवढा आहे, उंची एवढी आहे, तर त्याचं क्षेत्रफळ किती, तर काढता येईल आपल्याला. आता काढायचं नाही का? उदाहरण तर घेणार आहोत. अगोदर आपण बेसिक मध्ये हे सूत्र समजून घ्यायला लागलो, त्यानंतर दुसरं सूत्र पाहूयात आपण. बघा दुसरं सूत्र काय आहे? चौरसाचे क्षेत्रफळ. आता चौरसाची आकृती सगळ्याला माहित आहे बरोबर. हे बघा इथं काढलं मी, समजा चौरस छोटा काढतो मी, जागा मोठी आकृती छोटी, जागा मोठी आकृती छोटी. कंजूस आहे की नाही? कंजूस ईश्वरी सारखं मी पण आहे. आता बघा इकडे लक्षात घ्या, हा चौरस आहे बघा. आता चौरसाचं क्षेत्रफळ काढताना तुम्हाला तर माहिती, चौरसाची बाजू काय असते? समान. मग काय पण घेऊ आपण, काय घ्यायचं सुदर्शन? 8. बर 8 काय किलो छटाक सेंटीमीटर मीटर काय काय घ्यावं लागेल आपल्याला? अरे बाजू कशी चौरस मीटर मध्ये असेल? हा मीटर मध्ये असेल बाजू. हा क्षेत्रफळ काढल्यावर चौरस मीटर मध्ये बरोबर. बघा म्हणजे एक चौरस आहे, त्याची बाजू आपल्याला परीक्षेमध्ये शाब्दिक उदाहरण कसं दिलं असेल? एका चौरसाची बाजू 8 सेंटीमीटर आहे, तर त्याची क्षेत्रफळ व क्षेत्रफळ किती, परिमिती किती, काय पण विचारलं जाईल बरोबर आहे. मग आपण आता डायरेक्टली आकृती घेऊन घेतलंय. आता तुम्हाला माहित आहे क्षेत्रफळ म्हणजे काय आहे, तर त्या मधला भागाच्या याने व्यापलेला मधली जागा. मग त्याचं सूत्र काय माहित आहे? बाजूचा वर्ग, किंवा त्यालाच म्हणतात बाजू गुणिले बाजू, बाजू गुणिले बाजू. बघा चौरसाचे क्षेत्रफळ हे लक्षात ठेवलं तरी चालतंय, बाजूचा वर्ग. बाजू गुणिले बाजू ते समजावून सांगतो मी कसं ते. हे बघा हे पण 8 आहे, हे पण 8 आहे, हे पण 8 आहे. चौरस म्हणजे सर्व बाजू समान असतात, सर्व बाजूची लांबी 8 आहे. मग आपण क्षेत्रफळ कसं काढणार? तर बघा चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग लिहितो मी. आता बाजू गुणिले बाजू, हे बघा बाजू गुणिले बाजू हे लिहित असतानाच काय करतो आपण? 5 गुणिले 5 हे कसं लिहितो सांगा? 5चा वर्ग. आता तो सोडवता येतो तो भाग वेगळा, तसं ही बाजू 2 आहे म्हणून आपण काय लिहितो त्याचा? बाजूचा वर्ग. आता बाजू गुणिले बाजू म्हणण्याची गरज नाही, आता बाजू वर्ग म्हणलं तरी चालेल, बाजूचा वर्ग म्हणलं तरी चालेल. आलं लक्षात? मग आता बघा बरं, बाजू काय आपली 8, 8चा वर्ग, 8चा वर्ग माहित आहे? 16च की 16. दिवाळी नंतर 16 झाला असला तर काय सांगता येते, दिवाळीच्या आधी 64 असते. नाही ना काय? बर 64 चौरस मीटर. हे चौरस लिहायला विसरायचंच नाही क्षेत्र. हे बघा सगळं गणित काढतो आपण, एककाकडे लक्ष देत नाही. तिथं चौरस देण्याऐवजी 64 सेमी दिलेलं असतं,
किंवा 64 घन सेमी दिलेलं असतं, 64 चौरस मीटर दिलेलं असतं. मग आपल्याला चौरस मीटर जिथं असेल ते उत्तर आपलं बरोबर असेल. बरोबर आहे की नाही? एककाकडे आपण उदाहरण सोडून पण पर्यायाकडे काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे तेवढंच. आणि मग या बाबतीत कुणाची काय अडचण आहे का आता? हा बघा, आता आहे आयताचं क्षेत्रफळ. बरोबर, जसं ही बाजू गुणिले बाजू आहे तसं ते काय असणार आहे? बाजू गुणिले बाजू, पण त्याची एक बाजू लांबी असते आणि एक बाजू, म्हणून तिथं लांबीचा वर्ग किंवा रुंदीचा वर्ग म्हणता येत नाही. का माहितीये का? दोन्ही वेगळे असतात ना, वेगळे असतात. समान असतात का? हा, दोन समान दोन वेगळे असतात. म्हणजे दोन समान दोन समान असतात. बरोबर आहे की नाही? पण सगळ्या समान नसतात, म्हणून त्याचा वर्ग करता येईल का आपल्याला? नाही. मग आयताचं क्षेत्रफळ काढताना बघा, आयत, नीट लक्ष द्या. हा आयत, कोण कोण आयत आहे? आयत कोण कोण खाते? ते आयत आहे. आयत कोण कोण खाते काम न करता? आयत, 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 आयत खरार आहे. कोण कोण आयत आहे? मग नाही कोण आयत खाणार? बरं, आयत आकृती बाबा जाऊ द्या, आपण कसे का असेल. हे बघा, आयत, आयताची दोन बाजू समान असतात. बरोबर, समोरासमोरच्या. मग त्याला दोन लांबी असतात, दोन रुंदी असतात. जास्त ज्याची लांबी जास्त त्याला आपण लांबी म्हणतो, ज्याचे माप जास्त त्याला आपण लांबी म्हणतो, ज्याचं माप कमी त्याला रुंदी म्हणतो. मग समजा हे किती घेऊ तुम्ही म्हणसाल ते? हा, किती घेऊ सांगा रुंदी? बरं, 6 सेंटीमीटर घेऊ का मीटर घेऊ? सेंटीमीटर घेऊ. तुम्ही म्हणाल ते तुमच्या मनावर. हा, आता लांबी मात्र काय बी सांगायची नाही. कोणी 4 म्हणलं की धडाका येणार आहे. 6 पेक्षा मोठा असेल का नाही काहीतरी? हा, काय पण घ्या, पण 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 6 पेक्षा लहान नाही, पण 6 पेक्षा लहान नाही, 6 पेक्षा मोठीच असेल. आता याचं क्षेत्रफळ काढताना म्हणालो, आयताचे क्षेत्रफळ काढताना काय करावं लागतं? तर लांबी हे 10 गुणिले 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 6, 60. आता एक काय लिहू मी? चौरस सेंटीमीटर. काय लिहावं लागेल मला? चौरस सेंटीमीटर. हे बघा, आलं लक्षात? आता काही जणांना प्रश्न असा आला असेल, सर चौरस काय लिहायचं? तेवढे चौरस तयार होतात जर आपण केले तर. पण तरी पण तुम्हाला एक सोपं सांगतो लक्षात ठेवण्यासाठी. का? तर इथं काय आहे? हे बघा, ही बाजू किती आहे मला सांगा बरं? 10. मी त्याचं एकक लिहितो, 10 सेमी गुणिले मला सांगा हे किती आहे? 6 सेमी. बरोबर. आता 10चा आणि 6चा गुणाकार केला 60. पण सेमीचा आणि सेमीचा नको का गुणाकार करायचा? सेमी गुणिले सेमी केला तर सेमीचा वर्ग येणार ना, सेमीचा वर्ग. आणि हे लिहिणं म्हणजे चौरस सेमी. हे सेमी वर्ग म्हणजे चौरस सेमी. लक्षात आलं का? का ते? आता घन सेमी लिहितो आपण, कारण 3 वेळा गुणाकार असतो तिथे घन लिहिताना. आलं लक्षात हे? चला, आता पुढचं सूत्र. इथं आयताचं क्षेत्रफळ सूत्र काय आलं? लांबी गुणिले रुंदी. त्यानंतर पुढं वर्तुळाचे क्षेत्रफळ. आता वर्तुळाचा विचार करत असताना आपण, तुम्हाला मी मगाशी वर्तुळाबद्दल माहिती सांगितली, आता जास्त सांगत नाही. हे बघा, हे वर्तुळ, ही त्रिज्या 7. तर याचं क्षेत्रफळ लिहिताना पाय आर वर्ग, पाय आर वर्ग. मग होतो 2 पाय आर, 2 पाय आर होतो परिघला 2 पाय आर. आता मात्र काय? पाय आर वर्ग. इथं तेच कंसात काय लिहिणार? पाय बरोबर काय आहे रे किंमत? किंवा दशांश चिन्ह 4. आर म्हणजे काय असतं? आर म्हणजे रेडियस, म्हणजे त्रिज्या. जे जी दिली असेल, 7 देऊ, 14 देऊ, 15 देऊ, 21 देऊ, 28 देऊ, काय द्यायचं ती तिथे. हा, त्याचं क्षेत्रफळ काढून दाखवतो. समजा हे 7 सेंटीमीटर आहे बाळांनो त्रिज्या. मग आता ह्या वर्तुळाचा ही सगळा भाग हे मधलं क्षेत्रफळ किती येईल ते काढायचं आपल्याला. कसं काढणार? सूत्र काय आपलं? पाय आर वर्ग. मान्य? मग पायची किंमत काय लिहिणार आपण? 22. पायच्या ठिकाणी 22/7.
आणि आर किती आहे आपली त्रिज्या, पण आरचा वर्ग आहे म्हणजे 7चा वर्ग. 14 नाही, कोण बोलत 14? दिवाळीनंतर झालं. बर आता बघा, हा 7 गुणिले 49 करण्याऐवजी 7 गुणिले 7च ठेवायचं, आपलं 14 होईल म्हणून. 7 गुणिले 7च, 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7 ना. 7 एक 7, 7 एक 7, कटून गेलं बाबा, डोकं दुखीच नको 14 होण्यापेक्षा. हा 22 7 22चा पडा. हा पाणी गेले का नाही, 154 101 काय लिहो चौरस, इथं सेंटीमीटर लिहिले म्हणल्यावर चौरस सेंटीमीटर, चौरस सेंटीमीटर. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं आपण क्षेत्रफळाची सुद्धा सूत्र पाहिलेली आहेत. आणि पुन्हा ते परिमाण हे तुम्हाला मी शिकवलंय छान अगोदरच. सेंटीमीटरचं मीटर, मीटरचं सेंटीमीटर, त्याच्याबाबत कोणाची काय अडचण नाही. रिव्हिजन करा, थोडंसं लक्षात येऊ द्या. मग आपण त्यानंतर आता पुढं आपण उदाहरणं पाहूयात. हा आता यानंतर आपण नमुना प्रश्न पाहणार आहोत. तर पहा, नमुना प्रश्नामध्ये पहिलं उदाहरण दिलेलं आहे, नीट समजून घ्या. नमुना प्रश्नामधलं पहिलं उदाहरण दिलेलं आहे. तुमच्यासाठी नवीन भाग असल्यामुळे थोडंसं समजून घ्यावं लागेल अगोदर. ही उदाहरणं तोंडी करता येतात, पुन्हा काही सुद्धा करण्याची गरज नाही. पण सुरुवातीला समजून घ्या तोंडी कसं करायचं ते पण मी सांगतो. हे बघा, एका आयताकृती शेताची लांबी, हे बघा लगेच शीट काढून घ्यायचं आपण, उगा वेळच लावायचं नाही आपलं शीट. आयताकृती शेताची रुंदी काय दिलंय, रुंदी बरोबर दिलंय ना, 3.1/4. आता रुंदी म्हणलंय त्यांनी, लांबी आणि रुंदी अनुक्रमे. लांबी अगोदर, लांबी किती आली 3.1/4. मग हे वरचं सुद्धा काय असेल 3.1/4. आणि रुंदी काय सांगितली त्यांनी 2.3/4. म्हणजे ही सुद्धा काय असणार 2.3/4 आहे. रुपये 2.1/2 मीटर दराने, याचा अर्थ प्रत्येक मीटरला 2.1/2 रुपये म्हणजे 2.5 रुपये. 2.5 रुपये आपण पॉइंट मध्ये कसं लिहू शकतो 2.50. बरोबर. दराने त्याला कुंपण घालण्यासाठी किती खर्च येईल. अगोदर काही गोष्टी माहित आहेत त्या लिहिल्या आपण. आपल्याला लांबी माहित आहे, आपल्याला रुंदी माहित आहे, आपल्याला काय काढायचं आहे खर्च. काय करायचंय कुंपणासाठीचा खर्च काढायचा आहे. बरोबर आहे की नाही. मला अगोदर सांगा, तुम्ही कुंपण घालायचं म्हणल्यावर काय काढणार, क्षेत्रफळ काढणार का परिमिती काढणार. हे बघा, कुंपण म्हणजे कडेने घालणार आहे आपण असं, बरोबर. म्हणजे आपण परिमिती काढणार. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला इथं काय काढायचं आहे परिमिती काढायची. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगोदर काय काढायची कळायला पाहिजे, परिमिती काढायची. परिमिती सूत्र काय सांगा बरं, आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी कंसात आहे बाळांनो, लांबी अधिक रुंदी, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आता मला सांगा 2 गुणिले कंसात लांबी काय, 3.1/4 बरोबर, अधिक रुंदी काय आपली 2.3/4. आता बघा, याला तुम्ही दशांश मध्ये म्हणजे अपूर्णांकात केलं तरी चालेल किंवा पॉइंट मध्ये केलं तरी चालेल. तुम्हाला सोपं जसं वाटतंय तसं करू शकता तुम्ही, तुमच्यावर बंधन नाही. ते पॉइंट मध्ये करायचं ना, नक्की. पूर्णांकात केलं तर छेद सारखाच येणार आहे त्यांचा, अपूर्णांकात केलं तरी पण ते पण सोपंच जाणार आहे. कोणतं करायचं तसं करूया पॉइंट मध्ये. बरं, 2 गुणिले ते पण सांगतो. 2 गुणिले पॉइंट मध्ये हे काय होईल बरं, 3.25 आहे म्हणजे 3.25 अधिक हे काय होणार आहे सांगा बरोबर, 2.75 पावणे 3 आहे ती. आता या दोघांची बेरीज करावी लागेल. कंस आपण पदावली पाहिले, पदावलीमध्ये बेरीज
2 गुणिले आता यांची बेरीज काय येईल 3.25 आणि 2.25 इथलं 25 देऊन टाकला पाव भाग्याला याचं बी 3 झालं नाही याचं बी 3 झालं म्हणजे काय झालं नुसतं 6 झालं 6.00 लिहिण्याची मला आवश्यकता नाही लिहावंच लागेल असं आहे का काय नाही 6.00 लिहिलं काय आणि 6 लिहिलं काय मग बघा 6 दुने आता एकक काय लिहू काय लिहिलं पाहिजे गदे गदे आपण क्षेत्रफळ काढलंय का परिमितीला जे एकक असेल तेच लिहायचं मीटर असेल मीटर सेंटीमीटर असेल सेंटीमीटर किलोमीटर असेल किलोमीटर परिमितीला एकक तेच लिहायचं चौरस कधी लिहायचं एकक क्षेत्रफळ काढलं आपण क्षेत्रफळ काढतोय का नाही मग इथं काय येईल मीटर हा एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला कुंपणासाठी किती तार लागणार आहे बाळांनो 12 मीटर तार लागणार आहे बरोबर एक केली घालायची कधी कधी म्हणते 3 पदरी कुंपणासाठी किती तार लागेल लगेच त्याला 3 न गुणावं लागेल 3 पदरी 5 पदरी कुंपणासाठी म्हणलं तर त्याला 5 न गुणावं लागेल लक्षात आलं का आता किती पदरी म्हणलं नाही आपल्याला पदरी म्हणजे एकदा दोनदा नाही तर पदरी म्हणजे पदरी पडलं पवित्र झालं म्हणायचं नाही तसलं काय तर पदरी म्हणजे पदर म्हणजे कसं एक वेळा म्हणजे परिमिती 2 पदरी म्हणलं की त्याची डबल करावं लागेल तीन पदरी म्हणलं की 3 वेळा 3 न गुणावं लागेल आलं लक्षात आता मग इथं बघा 12 मीटर आहे की नाही आता एवढी तर तार लागणार आहे पण तारेचा दर दिलाय बघा इथं दर आपल्याला दर म्हणजे 2.5 रुपयाला मीटर दराने एका मीटरची किंमत किती आहे 2.5 रुपये आपला खर्च किती येईल ते काढूया बघा एका मीटरची एका मीटरसाठी किती लागतं 2.50 इंग्रजीत पण असेल तरी समजून घ्या 2.50 हे खरं आपलं मराठीतलं आहे की नाही मग 2.50 गुणिले किती मीटर पाहिजे आपल्याला 12 मग गुणिले 12 आपण गुणाकार शिकलो गुणाकाराची काय अडचण आहे का नाही 12 शून्य 12 पंचे 60 हातच्याले 6 बार दुनी 24 6 30 आता राहिला फक्त दशांश चिन्हाचा प्रश्न हा 2 आहे तर 2च अंकाने ठेवणार आपण आणि आता एक काय लिहू मी हा रुपये लिहिणार इथं नाही तर 84 मीटर म्हणता अजून काय 84 मीटर रुपये खर्च काढलाय आपण खर्च काढलाय म्हणजे कशात येणार आहे रुपये मग असं कुठे आहे बघा बरं आपल्या पर्यायामध्ये अरे क्रमांक बी मध्ये आहे आलं लक्षात आता मी तोंडी सांगतो तुम्हाला कसं करायचं हे उदाहरण तोंडी एकच मिनिटात बघा काही उदाहरण आपल्याला नवोदयमध्ये तोंडी पण तोंडी करताना चुकायचं नाही बरं का येत असेल तर फालतू डेअरिंग करायची एक प्रश्न महत्वाचा आहे इथं बघा लक्षात घ्या आपल्याला लांबी रुंदी माहित आहे परिमिती काढायची लांबी तुम्हाला लक्षात आली होती तुम्ही म्हणलात मला 3.25 3.25 तर समोरची पण 3.25 असणार 3.25 हा हे एवढे सूत्रात न जाता मी काय केलं असतो हे 3.25 बरोबर पुढचं पण 3.25 3.25 समोरासमोरचे हे 3.25 हे 3.25 आणि पुन्हा इकडचं काय होणार आहे 2.25 हे बघा 2.75 आणि इकडचं पण 2.75 या सगळ्यांची बेरीज केली असती मी एवढं करण्यापेक्षा मी काय केलं असतं मग 5 20 हातचले 2 7 2 14 आणि 4 18 आणि हातचे 2 20 ला हातचे पुन्हा 2 दशांशला दशांश देऊन टाकलं बेरीज आहे बरं का ही सगळ्यांची हा आणि इथं काय येईल हा 8 कुठं 2 आणि 2 6 इथं 2 हातचे 2 6 आणि 7 6 12 काय आलं मग 12 मग सगळी लांबी आली ना ती परिमिती आली 12 आलं लक्षात परिमिती काय आली आपली 12 मग पुन्हा 2.5 न गुणलं असतं त्या सोपं आहे की नाही हा एवढं करण्यापेक्षा लक्षात येत आहे लगेच काही गोष्टी अशा पण सोडवता आल्या पाहिजेत ओके बाळांनो यानंतर आपण पाहूयात दुसरं उदाहरण नीट लक्ष द्या समजून घ्या नीट लक्ष द्या झोप येईल का तर बघा उदाहरण असं आहे एक तार वाकवून तयार केलेल्या आयताची लांबी एक तार आहे तार बाळांनो आणि ती तार वाकवून तारेपासून वेगवेगळे आकार बनवू शकतो का नाही आपण तसेच त्या तारेपासून आयताकार तयार केलेला आहे आणि त्याची लांबी हे समजा एक तार होती ती तार आपण काय केलेले आहे वाकवून त्यापासून आयत तयार केला त्याची लांबी किती होती म्हणले 16 सेंटीमीटर
किती 16 सेंटीमीटर आणि रुंदी किती होते म्हटलंय 12 सेंटीमीटर होते आहे. ही तार सरळ करून तिच्यापासून एक चौरस तयार केला आणि ही जो आयत झालाय तयार तो सरळ केला, ती तार सरळ केली आणि त्याच्यापासून काय तयार केला आयत आहे त्याच्यापासून चौरस तयार केला. आता बघा नीट लक्षात घ्या, तारेपासून काय बनवलेलं आहे आपण आयत बनवलेला आहे. आयत लांबी आणि रुंदी आहे म्हणून आयत बनवलेला आहे. मग आयताची लांबी किती आहे आणि रुंदी किती आहे? मग आपल्याला तारेची लांबी आधी किती लांबीची तार होती ती काढावं लागेल बरोबर. मग तारेची लांबी कशी काढणार? तारेची लांबी आपण काढूयात. तारेची लांबी बरोबर कसं काढणार मला सांगा बरं. इथले 16 अधिक पुढचे 16 अधिक हे 12 अधिक हे 12 बरोबर आहे की नाही. म्हणजे काय काढतोय आपण असं त्याची परिमिती बरोबर आहे की नाही. मग परिमिती 16 दोन्ही 32 आणि 12 दोन्ही 24 32 24 56 एक काय लिहू मी सेंटीमीटर. का माहितीये का लांबी काढली क्षेत्रफळ नाही काढलेलं आपण. आलं लक्षात. मग ही झाली त्याची लांबी म्हणजेच काय असते बाळांनो परिमिती असते. काय असते परिमिती. आता पुढे आपल्याला काय सांगितलंय की ही तार सरळ केली बाबा सरळ ही केली. ह्याची लांबी किती आली बाळांनो आपल्याला 56 सेंटीमीटर आणि त्याच्यापासून काय तयार केलंय चौरस बनवायचा आपल्याला त्याच्यापासून. चौरस बनवायचा म्हणल्यावर चौरसाच्या बाजू कशा असतात बाळांनो समान. म्हणजे चौरसाची बाजू काढावी लागेल आपल्याला. एकूण लांबी त्याची आहे. एकूण लांबी किती आहे 56. 56 ला कितीने भागावं लागेल 4 ने भागावं लागेल. 4 ने भागलं तर काय आलं 4 एक उरलं 1 4 चौक 16 सेंटीमीटर 14 सेंटीमीटर. म्हणजे चौरस कसा तयार झाला आपला हे बघा. हे पण 14 हे पण 14 हे पण 14 हे पण 14 मान्य लक्षात आलं का. हा तर आता आपल्याला काय म्हटलंय तो तयार केला तर त्या चौरसाचे काय काढा क्षेत्रफळ चौरस क्षेत्रफळ सूत्र काय तुम्हाला माहित आहे काय चौरस क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग. मग मला सांगा बाजूचा वर्ग बाजू काय आली आपल्या ह्या चौरसाची 14 चा वर्ग म्हणजे काय लिहिले 14 चा वर्ग 196. आता मात्र एकक आपल्याला काय लिहावं लागेल चौरस सेंटीमीटर. पण इथं एक आपल्याला एक बाजू महत्वाची गोष्ट काय दिली माहितीये का. त्याने अगोदर 24 सेंटीमीटर मध्ये काय येईल म्हटलं ते एककच दिलं नाही. सोपं करून दिलं. क्या येत आहे आपल्याला इथं करून दिली आहे की नाही. म्हणजे अडचणच नाही आपली. मग उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात काय अडचण. ओके नंतर आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न क्रमांक 3. बघा काय प्रश्न नीट लक्ष द्या बरं का. असा प्रश्न यावर्षी परीक्षेत येणार आहे आणि मला जे वाटतंय ते खरं होत असतंय. अशा प्रकारचा हे नाही प्रश्न आहेत असा प्रश्न येणार आहे. हे बघा आता लक्ष द्या काय प्रश्न. 4.5 मीटर म्हणजे 4.5 मीटर गुणिले 3.6 मीटर मापाच्या खोलीला फरशी घालताना लागणाऱ्या 15 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाकृती फरशांची संख्या किती. हे बघा नीट लक्ष द्या. फरशा आपल्याला इथं शब्द जरी घालताना असेल तरी बसवताना बरं का आपल्याला फरशा बसवायच्या. मग आपल्याला 4.5 मीटर आणि 3.6 मीटर आकाराची एक जागा आहे. मग ती खोली असेल जागा असेल काय पण असू द्या आपल्याला काय फक्त फरशा बसवण्याच्यात हे महत्वाचं आहे. आणि फरशीचा आकार कसा दिलाय त्यांनी बघा चौरस आकृती बरोबर. आणि किती फरशा लागतील तर मला सांगा फरशी बसवायची म्हणजे आपल्याला काय काढावं लागेल रे तिथलं क्षेत्रफळ बरोबर आहे की नाही. फरशीचं आणि जागेचं क्षेत्रफळ काढावं लागेल. मग मोठं कुणाचं क्षेत्रफळ असतंय मग ते अंशस्थानी घ्यावं लागेल. जागेचं क्षेत्रफळ जास्त असतं आणि तिथं काय फरशा बसवायच्यात
छेद फरशीचे क्षेत्रफळ. आता बघा नीट लक्षात घ्या, ही जागा आहे आपली, समजा ही जागा आहे. जागेचा आकार कसा आहे सांगा बरं मला. अजिबात नाही. आयत. लांबी वेगळी आहे, रुंदी वेगळी आहे, म्हणजे आयताकृती. जागेचा आकार म्हणतो मी. हे बघा ही जागा आहे आपली, नीट लक्षात घ्या, ही जागा. आणि या जागेमध्ये ज्याची लांबी किती आहे 4.5 मीटर मध्ये आहे आणि रुंदी काय आहे 3.6 मीटर आहे. आणि त्यात आपल्याला काय करायचं 15 सेंटीमीटर आहे. हे सेंटीमीटर मध्ये काही कमी नाही. आपल्याला अशी फरशी बसवायची काही 15 सेंटीमीटर बाजू असणारी अशा फरशा बसवायची. ते छोट्या फरशा असणार. बरोबर. तर किती फरशा लागतील तर नेहमी लक्षात ठेवायचं, कधी पण फरशांची संख्या काढत असताना सूत्र लिहून घ्या अगोदर. मी सांगतो ते घ्या. फरशांची संख्या बरोबर जागेचे अंशस्थानी लिहायचा, जागेचे क्षेत्रफळ छेद एका फरशीचे क्षेत्रफळ. एका फरशीचे क्षेत्रफळ. जागेचे क्षेत्रफळ छेद एका फरशीचे क्षेत्रफळ. आलं लक्षात. आता बघा आपण इथं एकक एक असली पाहिजेत. मी अगोदर एकक असं इथं लिहितो तुमच्यासाठी, काय अडचण नाही, तुम्हाला समजावं म्हणून. तर एकक न लिहिता जसं जसं दिलंय जागेचं काय होईल बघा 4. मला सांगा जागेचा आकार कसा आहे. मग आयता क्षेत्रफळ सूत्र काय मग लांबी किती आहे. मी सूत्र लिहित नाही बरं का आता इथं 4.5 एकक सुद्धा लिहितो बरं का, मुद्दाम लिहिलंय मी एकक. 4.5 गुणिले रुंदी किती आहे बघानो 3.6 मीटर. बरोबर. आता बघा छेद, हे छेदला छेद. आता फरशीचा आकार कसा आहे रे आकार. चौरसाचे क्षेत्रफळचं सूत्र काय बाजूचा. मग फरशी आपल्याला काय दिलेली आहे 15 सेमी. म्हणजे कसं लिहिणार आपण वर 15 सेमी गुणिले 15 सेमी. मुद्दाम एकक लिहिलेत, पुन्हा तुम्ही एकक लिहायची गरज नाही. एकदा लक्षात आलं की. आता बघा जर आपल्याला हे उदाहरण सोडवायचं असेल तर एकक समान असलीच पाहिजेत. मी सांगितलं कधी पण जर एकक भिन्न असतील आणि आपल्याला जर एकक समान करण्याची गरज असेल, आवश्यकता असेल, तर समान करताना कोणत्या एककात रूपांतर करणार. कधी पण लहान करायचं, कधी पण लहान एककामध्ये रूपांतर. मग मीटरचं आपण कशात करणार आहे तिथं. ओके सगळ्यांच्या लक्षात आलं. चला करूयात. मग एका मीटर मध्ये किती सेंटीमीटर असतात बघा नो 1 मीटर बरोबर 100 सेमी. म्हणजे मला सांगा 4.5 मीटरचं सेमी काय होईल कोण सांगते मला. 100 न गुणायचं 450. हे बघा 4 मीटरचं 400 झालं आणि अर्धा मीटरचे 50 म्हणजे 450 गुणिले इथं बघा बरं 3.6चं काय 360 छेदस्थानी 15 नुसतं लिहू गुणिले हे 15 सेमी लिहायची गरज नाही. आता दोन्ही सगळ्याच सेमी केलं आपण. हे तर ऑलरेडी सेमी होतं की अगोदरच, त्यात चेंज करण्याची गरजच नाही. आता ह्याला तुम्हाला माहित आहे आपण कटवू शकतो. 15 कुठं भागालू बस 15 एक 15 त्रिक 45 आणि ते पुढचं 0. आता 15 ने इकडे जाईल किंवा इकडे जाईल, कुठे बी घालू आपल्याला काय अडचण नाही. बोला कुठे इकडे घालू. बस इथं सोपं आहे की तुम्हाला घालवायला. नाही इथं सोपं आहे उलट. 15 एक 15 दोन्ही म्हणजे तुम्हाला सोपं काय जाणार आहे पुन्हा गुणाकार पण सोपं जाणार आहे. म्हणजे काय होईल इथं 2 गुणिले 360 म्हणजे काय होईल 360 दोन्ही 720 एक काय लिहू सांगावी. काय काढलंय आपण कशाला एकच लिहायचं फरशा ना.
काही फरशा येईल. फरशाला कशाला सेमी? फरशांची संख्या किती फरशा लागतील बाळांनो? मग आपल्याला कुठं आहेत 720. पर्याय क्रमांक 1. आपलं उत्तर काय येणार आहे? अरे बाबा नो, एकक कधी लिहिणार आपण? परिमिती काढली, क्षेत्रफळ काढलं तर एकक लिहिणार. आपण एखाद्याची किंमत काढल्यावर रुपये लिहिणार तिथं एकक. इथं मात्र फरशीची संख्या काढल्यावर एकक लिहायची गरज आहे का? फरशा 720 फरशा. ओके, समजलंय? काय अडचण आहे का? हा, हे तर समजलंय ना? यानंतर आपण नमुना प्रश्नामधील 4थं उदाहरण पाहणार आहोत. लक्षात घ्या, नमुना प्रश्नामधील 4थं उदाहरण. काय उदाहरण? बाजूच्या आकृतीत. पुस्तकामध्ये खालील आकृतीत आहे. मी बाजूला आकृती काढली, बाजूच्या आकृतीत. खाली असली खालील आकृतीत, वर असेल वरील आकृतीत. आपल्या बाजूच्या आकृतीत. बाजूच्या आकृतीत रेषा मारलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती? हे बघा, या ठिकाणी आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि त्या रेषा मारलेल्या म्हणतात, कधी कधी म्हणतात रेखांकित, कधी म्हटलं जातं छायांकित. काय पण असू द्या, आपण अगोदर समजून घ्यायचं की आपल्याला काय करायचंय. रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे आणि हे काढताना याचे भाग पाडायचे एकूण आकृतीचे. तर बघा, मी या ठिकाणी जोडून घेतो. हे इथलं जोडलं आणि इथलं जोडलं हे, आणि एक खालची एक सलग आकार तयार झाला. या आकृतीला नंबर 1 देऊ. 1 नंबर 1. आता इथं एक वर आकृती तयार झाली, त्याला 2 देऊ आणि या आकृतीला नंबर 3 देऊ. 3 आकार तयार झाले, 3 आकृत्या तयार झाल्या. आणि या आकृतीचं क्षेत्रफळ अधिक या आकृतीचं क्षेत्रफळ अधिक या आकृतीचं क्षेत्रफळ म्हणजे सगळ्यांचं क्षेत्रफळ. म्हणून प्रत्येक भाग जे तयार झालेले आहे त्या आकृतीचे, भाग 1, भाग 2, भाग 3, त्या तिन्हीचं क्षेत्रफळ काढून त्याची बेरीज करावी लागेल. आपण लिहूया भाग 1 चे क्षेत्रफळ. लिहा भाग 1 चे क्षेत्रफळ. बरोबर. आता भाग 1 चे क्षेत्रफळ काढताना काय करावं लागेल? आपण भाग 1 चाच विचार करू. हा भाग आहे बघा इथला खालचा, त्याचा आकार कसा झालाय रे? त्याची लांबी किती आहे? 5. आणि रुंदी बघा इथंच दिलेली आहे. किती दिलेली आहे? 1 सेमी. म्हणजे आकार एक, लांबी 5 आहे, रुंदी 1 आहे. म्हणजे आकार कसा झाला? आयत. आयत क्षेत्रफळ सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. लिहित नाही मी, डायरेक्ट लिहू. लांबी गुणिले रुंदी. 5 गुणिले 1 काय आलं? 5 1. पण एकक लिहायला चुकू नका. सेमी आहे तर चौरस क्षेत्रफळ काढलंय बघा आपण. चौरस सेंटीमीटर, चौरस सेमी. आता तुम्हाला एककाच्या बाबतीत सांगतो, कधी कधी चौरस सेंटीमीटर लिहिलं जातं, कधी कधी न लिहिता असं लिहितात सेंटीमीटर चा वर्ग. याचा आणि याचा अर्थ सारखा, चौरस. कधी कधी घन नाही, ते घनफळामध्ये लिहितात. हा, लक्षात येतं का? स्क्वेअर सेंटीमीटर असं लिहिलं जातं. असं स्क्वेअर लिहून स्क्वेअर आणि सेंटीमीटर असं लिहिलं. मग जरी लिहिलं हे स्क्वेअर म्हणजे चौरस आहे, हे लक्षात घ्या. लक्षात आलं का? आणि परिमितीचं एकक कधी पण कसं लिहितो? जे आपल्याला उदाहरणामध्ये दिलेलं असेल तेच एकक. मीटर दिलं तर मीटर, सेंटीमीटर दिलं तर सेंटीमीटर. आलं का लक्षात? पण क्षेत्रफळाचं एकक मात्र चौरस लावून लिहायचं. आता बघा, भाग 2 चे क्षेत्रफळ काढू आपण. आता भाग 2 चे क्षेत्रफळ काय येईल बाळांनो? काय? भाग 2 कुठं आहे? हे बघा इथं 2 आहे. त्याची लांबी किती झाली? हे 3 आणि रुंदी किती आहे? म्हणजे 3/3 गुणिले 1 चा तो आयत आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला 3 गुणिले 1 लिहावं लागेल. 3 1 3. त्याचं पण एकक आलं होतं तसं तर स्क्वेअर सेंटीमीटर समोर, चौरस सेमी. त्यानंतर भाग 3 चे क्षेत्रफळ. इथला सुद्धा आयताची लांबी काय तयार झाला? हा पण आकार आयताकृती तयार झालाय. हे बघा इथपर्यंत 3 आहे, ही पण 3 आहे समोरासमोरच्या बाजू, आणि हे 1 आहे म्हणजे हे पण 1 आहे. म्हणजे आयत क्षेत्रफळ, लांबी गुणिले रुंदी, 3 गुणिले 1 3, चौरस सेंटीमीटर. आणि आपल्याला विचारलं एकूण क्षेत्रफळ काढायचं याचं, म्हणजे ह्याचा अधिक ह्याचं, म्हणजे या तिन्हीची बेरीज. कुठं आहे? इथं बघा 5 अधिक 3 अधिक 3. एकूण क्षेत्रफळ झालं आपलं. एकूण क्षेत्रफळ बरोबर येणार आहे 11 एकक चौरस सेंटीमीटर. आलं का लक्षात?
म्हणजे बघा असा प्रश्न परीक्षेमध्ये आल्यानंतर आपल्याला एकूण जे आकार दिलेला आहे, आकृतीची जे टोटल आकृती दिलेली आहे त्याचे भाग पाडून घ्यायचे आणि प्रत्येक आकार कधी कधी चौरस पण बनू शकेल ना, तेव्हा चौरस क्षेत्रफळ सूत्र वापरणार त्या आकृतीमध्ये. कधी कधी त्रिकोणाकृती आकार जर बनला त्या ठिकाणी तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ वापरावं लागणार. म्हणजे आपल्याला त्या आकृतीला भागामध्ये, विविध भागामध्ये किंवा जेवढे भाग आपल्याला शक्य आहेत तेवढे भाग करून आपल्याला सोयीप्रमाणे भाग करायचे आणि त्या एकूण भागांचं क्षेत्रफळ म्हणजे त्या पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ. अशा पद्धतीनं आज आपण नमुना प्रश्न सगळे सोडवलेले आहेत. समजले असतील असं मला तरी वाटतंय. किमान बघूयात किती समजले ते तुम्हाला परीक्षेत कळेल.